अय आज वाघासारखे गडी पण बिबटे करून टाकले तुम्ही. आहे का काय डरत होती मंडळी लग्नाच्या अगोदर. तुम्ही बधीर होईल तुम्हाला काय. चला एक सावध राहा. एक दिवसा झालेला असावा. आणि हे अकस्मात जे मृत्यू आहेत हे गाठ्यात नाही, ही फळ आहेत. ऍक्सिडेंट का होतात? आता आपल्याकडे तरुण पोरांचे ऍक्सिडेंट का होतात? तर तुम्ही आणि मी आयुष्यात का एक वाक्य सांगतो, हे इंद्रिकडचं कीर्तन आहे. आपलं कीर्तन म्हणजे मी मरल ना मारा म्हणजे मरणार नाही मी 5-25 वर्ष, पण तुम्हाला आपली रोज आठवण येणार. हा काय म्हणत होता? आपल्याकडची पोरं लवकर मरायला का लागली माहिती का? ज्यांनी हायवेच्या कडेला जमिनी विकल्या, ज्यांनी हायवेच्या कडेला जमिनी विकल्या आणि ज्यांनी जमिनी घेऊन हॉटेल टाकली, त्या हॉटेलमध्ये जमिनीचे मालक वेटर आहेत. केरळवरून आलंय एवढंच. पेट्रोल पंपाच्या शेजारी फळकटाव झोपत आहे. त्यानं हायवेला गुंठाभर जमीन घेतली. भावा बारण्यावर आमची 70% मंडळी संध्याकाळी जेवायला घरी नाही. 70-80% हा म्हणा नाही म्हणा. आमच्याकडे बाप खांदेकरी झालाय पोराचा. आमच्याकडे 10वीच्या पोराला 70ची पल्सर आहे, 10चा मोबाईल आहे, 2-2.5 हजाराचा त्याच्या पायात बूट आहे आणि खिसा कवाय झटका 200 रुपये आहेत. ते काला काम करील? माझातलं ते काला काम करील? त्यांना काम करायची काय करत राहील? आपण आयुष्यभर कष्ट करून कमवून ठेवले, इयर खणली, मोटर बसवली, पाईपलाईन केली, घर बांधून ठेवलंय, त्यांच्यासाठी शाळा शिकून ठेवल्यात. त्यांना काय करत राहील? आणि वरून बापानं 100 पेट्रोलला द्यायची, हिनं द्यायची 100. हितलंय शहाणी. हिनं उलट्या पोराला म्हणायचं अजून 100 राहू दे, त्याचं ऐकू नको. त्याच तो पहिल्यापासून तसाच आहे. कोण? बाप. त्याला मी 9वी पासून पाहते. कवडीचा त्याच्यात बदल झाला नाही. म्हणजे बापाजी. मग आता आईनं दिले 100, बापानं दिले 100. आता ती आवला धारीपाट करीन का क्वार्टर हाणीन? क्वार्टर हाणीन. पैसे कमी पडले का चोऱ्या, पंप लूट, गाड्या आलाव. मग यांना माज आला. वाढदिवस साजरे करायचे. आता वाढदिवस यांनी नवीन आणलेत. आता ह्या 2-3 वर्षापासून आपली माणसं घरी वाढदिवस करीत नाही. बाप नाही त्यांना. मग हायवेला करायचा वाढदिवस क्वाटरी पिऊन, केक ठेवायचा डांबरीवर, त्याच्यावर सामुदायिक मुतायचं सगळ्यांनी एकत्र. तो केकच मूत एकत्र करायचा आणि एकमेकाचा मूत यांनी प्रसाद म्हणून खायचा. दत्तू पाटील की जय हो. मग आणि आम्ही म्हणायचं पोरं बिघडले. महाराज ह्या हरामीला फुकाट मिळाल्यामुळं घोटाळा झालाय. तुमचं काय मत आहे? आणि आयुष्यात पाया पडून सांगतो 3 गोष्टी जपून वापरा. हिंदुरीकरचं कीर्तन कवाय बा ते खरंच आहे. तुम्ही मला नालायक म्हणा, मूर्ख म्हणा, घोडा लावा, मागं पुढं लावायचा, तोंडावर लावा, पण ते खरंच आहे. फक्त कानाला वाईट आहे. पण रविवारी पोरगी शाळेत जाती. बरं शाळा भरती कुठं? ही तोंड बांधून. कुठे तिची आई? कुठं सीमेवर गेली का रायफल घेऊन? पोरगी पळून गेले आई म्हणती. मला अंदाज आलता. तू कुंभमेळ्याला बोलतली होती का? पुढे बचत गट काढी 3 सासरा उपाशी मारी. हो, पाया पडून सांगतो 3 गोष्टी जपून वापरा. एक अंगातली ताकद जपून वापरा, खिशातला पैसा जपून वापरा आणि आयुष्यातली वेळ जपून वापरा. अंगातली ताकद जरा जपून वापरा. टपऱ्या टुपऱ्या पेटवायला वापरू नका. दंगली करायला आणि मोर्चे काढायला वापरू नका. आणि दुसऱ्याचे प्रचार करायला वापरू नका ताकद. दुसऱ्याच्या वाढदिवसाचं बोर्ड आपण ठोकायचं म्हणजे त्याच्या घरचे मेलेत काय? बावळा ठिकाणा नाही. तर अंगातली ताकद टपऱ्या बिपऱ्या पेटवायला वापरू नका. काळ बदललाय आता पहिले दिवस नाही. आता महाराष्ट्रात पोलीस खातं या 10 वर्षामध्ये नंबर 1चं काम करते. आता जर टपऱ्या बिपऱ्या पेटवायला, दंगली करायला, मोर्चे करायला गेले ना, तर कायदा कडक झालाय. 100% जनता CC कॅमेऱ्यात येईल.
आणि 80% जनता मोबाईलच्या क्लिप मध्ये. जर कधी टपरी पेटवताना दिसला ना तू क्लिप मध्ये, अशी खुटी गुतन त्या खोटा उपटन पण खोटी निघायची नाही. तुम्हाला वाटतं असं तसं? हो, 3 महिने जामीन नाही. 3 महिने जामीन नाही. 3 महिने जामीन नाही. आणि मरेपर्यंत सरकारी नोकरी नाही. अंगातली ताकद जपून वापरा. मारामाऱ्या करणं म्हणजे पुरुषार्थ नाही. माळकऱ्यांच्या टिंगल्या करणं म्हणजे पुरुषार्थ नाही. प्राध्यापकाचं कटआउट काढणं म्हणजे कॉलेज पण नाही. अंगातली ताकद 4 गोष्टीला वापरा. 1, काळ्या आईची सेवा करायला वापरा. 2, गोठ्यातल्या गाईची सेवा करायला वापरा. 3, घरातल्या आईची सेवा करायला वापरा. आणि 4, भारत मातेचं संरक्षण करायला वापरा. अंगातली ताकद. गरीबाची गच्ची धरायला काय वापरतो गरीबाची गच्ची धरायला? एखाद्या गरीबा रिक्षावाल्यानं हॉर्न वाजवलं तर तू त्याच्या ओढून काटपट्टी देतो म्हणजे तुलाही छान आहे. एखाद्या ट्रकवाल्यानं हॉर्न वाजवलं तर मोटरसायकलवाले आवलादी ओढून त्याला आणतात. अरे तू बाहेरचा आहे म्हणून आणतो, तू त्याच्या इथे जाऊन हाण ना, मग कळन तुला काय किड आहे. आपण 2-4 जणांनी प्यायची, त्याच्या 2-4 कानफटी द्यायची म्हणजे आपण लय पंडित. तो आपल्याकडे आलाय म्हणून हाणायचा. अशा कितीतरी ट्रकवाल्याला रोज मार आहे. ट्रकवाल्यानं हॉर्न वाजवलं ना, ही बिन बापाची आवलात माझाटेल, यांनी लगेच गाडी आडवी लावायची, उतर खाली. परादिशी 2-3 जण पेले, त्यांनी ट्रकवाला ओढलं, पण ते कच्चं नव्हतं, टामी घेऊन उतरलं. ते उतरलं, ते ओढलं यांनी खाली. क्वाटरी पेल मंडळी, हॉर्न का वाजवला, पाणी का उडवलं? आता खड्डा तुम्ही केला, खड्डा ट्रकवाल्याने केला. खड्डा केला म्हणल्यावर पाणी का उडवलं? पाणी आमच्या गाडीवर. तो कच्चा नव्हता, त्यानं अंदाज घेतला तिघ आपल्याला माग नाही, फक्त टामीचा आधार पाहिजे. ते खाली उतरालं, खुब्यातूनच काढले तिन्ही बी, वाट्यात नाही ठेवल्या त्यानं तिघांच्या गुडघ्यांना. यांची उतरले होते म्हणले त्याला गुडघे नाही राहिली, ट्रकवाला गेले. 31 दिवस ऍडमिट होते तरी कुबड्यानं आले गपक्यात. भाऊ नाही चालत ते लई दिवस. 300 फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी फुफुटा आणतो. अशी अंगातली ताकद काही कायम चालते का? 1, हे वाक्य तुम्हाला पटतंय किंवा नाही, जपून वापरा. प्राध्यापकाची टिंगल करायला आणि मारामाऱ्या करायला काय वापरत ताकद? पुरीला पाहिलं बोकड्याचा आवाज काढत तू काय वापरत तू ताकद? अंगातली ताकद जपून वापरा. 1, अंगातली ताकद जपून वापरा आणि वापरायलाच. आणि एक तुम्हाला सांगतो महाराज, तुम्ही मिलिटरीचा अभ्यास करा. सगळी गरिबाचीच पोर आहेत. मग 288 जण वर नेऊन बसवलीत आपण. एखादं पोर तरी मिलिटरीत आहे का? नाही. मग मिलिटरीत पोरं कोणची? ज्याची आई दुसरीच्या घरचे भांडे घासते, ज्याची आई दुसरीच्या घरचे भांडे घासते, ज्याचा बाप हमाल्या करतो, त्याचा पोर शिमेवर आहे. 1, अंगातली ताकद जपून वापरा. 2, खिशातला पैसा जपून वापरा. पुढेही घालू नका. लग्नाला फटाके 60,000चे, नवरदेव बायरा फाय 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 फाय. ते नवरदेव उड्या हाणायचे, त्याला वाटलं शांताबाई आली. बाकीचे म्हणले फटाके. कशाला घालतो पैसे? कशाला घालता? महाराज, एका वर्गाकडे पैसा राहिलाय, पण एक वर्ग फक्त मरण येत नाही म्हणून जिवंत राहिलाय. नाही तर ह्या महिन्यात शेतकरी वर्ग मेल्यात जमाय. मेल्यात जमाय. या जगामध्ये सगळी संकट सहन करण्याची ताकद फक्त शेतकऱ्यात आहे. 1 महिना पगार लेट झाला तर नोकरीवाले संप करतात. काय खावा आम्या? आज हातातलं गेलंय शेतकऱ्याच्या. आणि कधी नव्वद कांदा 50 रुपये झाला तर काय मीडियावाले आणि पेपरवाले प्रचंड महाग. अरे भाऊ दे, कांदा 200 रुपये होते आणि होणारच हो दे ना. कधी नव्वद शेतकऱ्याच्या घरातून चुलीचा धूर निघू द्या चांगला. त्याच्या बायकोच्या गालावर कधीतरी हसू येऊ द्या. त्याच्या बायकोच्या गळ्यात एखादा तोळा सोनं येऊ द्या नवीन. का तुम्हीच खायचं अख्खं. 1 रुपयानं दूध वाढलं तर नोकरीवाल्याची बायको अशी भांडी आपती ती.
दूध प्यावा का नाही, दूध प्यावा का नाही. तो नवरा का दूध पितो का? तो नवरा जे पितो ते 82 रुपये पावशेरी. अर्धा लिटर दूध घेते तर फार त्या दुधावाल्याला जाम करते. पाणी नाही टाकलं, पाणी नाही टाकलं, पाणी नाही टाकलं, पाणी नाही टाकलं. हो ग, मागच्याच महिन्याचे पैसे दिले तू, नाही काय पाणी पत, पाणी नाही टाकलं. आणि नवरा जेवाय बसला का पाणी नेऊन देते. पाणी टाकीत राहा, पाणी टाकीत राहा, पाणी टाकीत राहा, पाणी कमी पडू देऊ नको. अजून लई घाण वास येतो, कस काय पिता काय तुम्ही, पाणी टाका, पाणी टाका, पाणी टाका. पाणी कमी पडलं तर तुम्ही आखरात मला पप्याला त्रास द्या. पैशाचा वापर कमी करा, कशातही पैसे घालू नका. आता पूर्वी पुरुष फेटा बांधायची, आता यांनी सुई ते सुरू केले. तुम्ही बांधा फेटे, आता आम्ही घेतो 9 वार. मादानं झक मारली, गडी झालो. पुरी निघाला पॅन्ट शर्ट, आम्ही घेतो गाऊन. आवळी तो ओढणी ना मुंडकी. बावळ्याचा बाजार नाही. पैसे आले म्हणजे कुठे काय करते, बायांना कुठे फेटे शोभा त्या का. पैसा जरी झाला तर कुठेही घालावा का. लग्नांमधले फेटेचे पैसे बंद करा आणि गरीबाला दान धर्म करा, यावर आपलं मत काय. लग्नांमधले फेटेचे पैसे बंद करा, एका गरीबाच्या 10वीच्या मुलीची फी भरा, तिच्या गालावरचं हसू तुम्हाला आशीर्वाद देईल. त्याच्यात काय आशीर्वाद आहे. आता शहरांमध्ये अशी पद्धत आली महाराज, पुन्हा मुंबईला स्टेजवर फेटे बांधले ना, स्टेजवर गेटवर जमा करायचे. ती फेटे गोळा करायलाच एक स्टेज गेटवर फेटा इकडे. म्हणजे जसे शाळेचे कॉलेजचे कार्यक्रम राहतात तेव्हा ते बिल्ले देतात पा, आणि ते शिपाई जाताना बिल्ले काढून घेते. 3 रुपयाच्या बिल्ल्यासाठी ती गच्ची धरते त्याची. महाराज हे आणि सांगा मला, ते पैसे जर गरिबासाठी गेले कामा येणार नाही. महिला म्हणजे तुमच्या घरात कपाटभर नोट आहे, तुमच्या घरी भांडे घासणारी बाई आहे, गरीब आहे बिचारी, तिची मुलगी 12वीला पहिली आली केंद्रात. गरीबाची येतातच, पहिली आली आणि त्या मुलीला इंटरव्ह्यूला जायचं आहे. तिच्या अंगावर सुईचे कपडे नाहीत आणि आपल्या मुलीला 5 ड्रेस आहेत. आपल्या मुलीचा ड्रेस तिला तंतोतंत येतोय. एक द्यायला काय हरकत आहे. जर तुम्ही कधी तो ड्रेस दिला ना तिला, ती ड्रेस घालून जर कधी इंटरव्ह्यूला गेली ना, तर तिच्या गालावर तो ड्रेस घातल्यानंतर जे हसू येईल ना, ते तुम्हाला काशीला जाऊन जप करण्यातही मिळणार नाही. तो आनंद पुढे. गरीबाची पोर आहेत, आता 10वी 12वीची पोर आहेत, 2 पोरांची फी भरा, लग्न ते सत्कार बंद करा, कशातही पैसे घालता. आणि आज 80% जनता पैसे बोगस घालते. तुमचं काय मत आहे. बोगस काय. आता सगळ्या लोकांना मोबाईल आहे का नाही आहे. आता लग्नपत्रिका छापायची काय गरज आहे. काय एका मिनिटात घरी लोकांना अख्ख्या महाराष्ट्राला कळलं ना तुझ्या घरी कवा तमाशा आहे. मग 750 नावं छापीन का बोंबलं थिंडतो. पूर्वी चांगले बसून लोक जेवत होते, या श्रीमंतांना किडा आला, उभ्यानं जेवण सुरू केलं. आता सगळे जेवण कसे उभ्यानं, ते वरड नाला एक ताटली हातात घेत भात. एकाला भातच सापडलं ना, ते ताटलीच घेऊन घरी गेला. आता काय करू. एकाला भात सापडलं तर वरण सापडलं, तेवढ्यात एकानं धक्का लावला, तो भातही सांडला. ती वैतागला म्हणला, उडत गेलं लग्न. मग आता काय करेल. कशातही पैसे घालायचे आणि काही नवीनच आणायचं आणि बसायचं येड्यावानी करीत. आता चांगले गोल गुलाबजांबू होते, टपाटप लोक खात होते. कोणच्या बापाचं काय गेलं, गुलाबजांबूच लांबकोळा केला. काय गेलं का तुमच्या बापाला. बरं आता गुलाबजांबू लांबकोळा करण्यामध्ये काय जनतेचं हित आहे बाप. लांबकोळा केला, कुतला म्हाताऱ्याच्या नागपुडी मेला म्हातारा. चांगली बुंदीन गुलाबजांबू सेपरेट होते. कोणला किडा आला, घातली झक मारली, केले एकत्र राजा राणी. अरे बावळा ठेव, बुंदी पाकाच्या बाहेर आहे, गुलाबजांबू पाकात आहे. बुंदी डाळीची, गुलाबजांबू मैद्याचे. मारली झक एकत्र राजा राणी. राजा एवढा
राजा एवढा, राणी एवढी. राजाला कळलं सुद्धा नाही राणीची टाकली का मुका घेऊन गेली. येडेच कधी काय शहाणे आहेत का महाराज. राष्ट्रगीत पाहत नाही, झेंडा जवळ उभा राहिलाय. झेंडा खाली घेऊन याला वर नेलं पाहिजे काय आला गेला. आणि ए अंगातली ताकद जपून वापरा, खिशातला पैसा जपून वापरा, आणि लक्ष्मी फक्त दानानच दुप्पट होते. आज आहे बिचारीने एवढा कार्यक्रम केला, हे कार्यालयाचं भाडं, एवढ्या लोकांचं जेवण, आणि एवढ्या लोकांना जेवण हाच खरा दानाचा प्रसाद आहे. ज्ञानदान, अन्नदान, कीर्तन होणार, एवढ्या लोकांना जेवण, आणि एवढी लोक जेवल्यानंतर तृप्त झाल्यावर त्यांच्या मनाची झालेली तृप्ती ह्या जगातला खरा देव. कशा दे पैसे घालायचे काही नाही, आपलं बावळाच्या सारखं काय. ओरिजिनल ते ओरिजिनल. उद्या मला एक सांगा, मुलीचं लग्न जमलं महिन्यामध्ये, मुलगी पसंत झाल्याशिवाय फायनल झालं का? नाही. बसता झालाय, पसंतीने झाला, दोघांच्या का एकट्याने केला? पसंतीने झाला. काय बसता झाला, भांडेकुंडी झालं, सोफा सेट दिवाण झालं, हे लग्नाचं सगळं मटेरियल तयार झालं. हे एकमेकाच्या सल्ल्यानं झालं का एकट्या पोरीने केलं? एकमेकाच्या सल्ल्यानं झालं. कार्यालय ठरलं, कार्यालयाला पॅकेज दिलं, जेवणाचे मेनू ठरवून दिले, हे सगळे कामं झाले. नवरी सगळ्यांना कशी आहे ही माहीत आहे का नाहीये? हजर एक तुम्ही माहीत आहे का नाही? नवरी गोरी आहे का निमगोरी आहे का सावळी आहे माहित आहे का नाही? मग नवरीला लग्नाच्या दिवशी ब्युटी पार्लर मध्ये जायची गरज काय? तिला पाहिलं नाही का कोणी? ब्युटी पार्लरला गेल्यावर पुरीनो 4 गोष्टी कराव्या लागतात. पहिले फिशिंग करावं लागतं, नंतर मिक्सिंग करावं लागतं, नंतर सिरेमिक्स करावं लागतं, आणि शेवटी हेअर सेटिंग करावं लागतं. असं आहे ते. 4 पायऱ्या आहेत त्याच्यात. ते मीच सांगू का? हां, पहिलं मिक्सिंग करावं लागतं, म्हणजे खड्डे भरणे आणि डांबर होत नाही. हे पुळ्या बिळ्या काढून टाकायच्या. दुसरं म्हणजे सॉफ्टिंग करणे, याला शेप देणे, आणि तिसरं म्हणजे इथल्या फटी चमकी भरणे. हा, आणि चौथा प्रकारे हेअर सेटिंग. हेअर सेटिंग मध्ये असं आहे पूर्ण, पहिल्यांदा केसाला माग कट करून शेप द्यायचा योग्य. त्याला हेअर सेटिंग म्हणतात. मागून कटबीट करून शेप द्यायचा. त्याला शेप दिल्यानंतर मध्ये भागी फुगा करायचा एक, आणि इकडे एक खड्डा करायचा, इकडे एक खड्डा करायचा. म्हणजे इकडं लसणाचा वाफा, इकडं कांद्याचा वाफा, मध्ये डोंगळा, याला म्हणायचं पॉप. आणि दुसरा एक भांग असा आहे, ही जी बाजू आहे पुढची इथली ही मुडपून घ्यायची जाग्यावर, इथं फुगा करायचा, आणि एक बट मोकळी करायची. ती बोलताना वाटाण्यावर आली पाहिजे, याला म्हणायचं देवयानी. आणि तिसरा भांग असा आहे, एकच बाजू बांधायची, ही बाजू मोकळीच ठेवायची. कलवरीनं असं केलं, नवरदेव घोड्यावरून पडलं पाहत का? उडवलं नवरदेव त्या घोड्यावर. का अर्थ लोपले पुराणे, अर्थ लोपले पुराणे, शब्द जाने, शब्द विषय लोभी म्हणा, विषय लोभी
खिशातला पैसा जपून वापरा आणि आयुष्यातली वेळ जपून वापरा. कोणी वापरली? जगाच्या इतिहासातले पहिले राजे वय 16 वर्ष पण स्वतःच राज्य स्वतः स्थापन केलं. कोणाच्या कुबड्या घ्यायची गरज पडली. इथं 14 दिवस तमाशा चाललाय. तुम्ही बदल होईल. तुम्हाला एक छत्रपती वय 22 वर्ष पण जगाची आई ज्ञानोबाराया, वय 42 वर्ष पण जगाचा बाप जगद्गुरु तुकोबाराया. अंगातली ताकद जपून वापरा, खिशातला पैसा जपून वापरा आणि आयुष्यातली वेळ जपून वापरा. लोकांचे धुण्यात कुठाळे करण्यात वेळ घालू नका. मिळेल तो वेळ भजनात घाला, नाहीच काहीतरी चांगलं करण्यात घाला. हा, जन्माला यावं लागतं, आल्यावर मरावं लागतं. कधी मरायचं? इथं आपण 40 मिनिटापूर्वी होतो. रिवर्स करून देतो एका मिनिटात. दिवसा मारावा, शुक्ल पक्ष असावं, उत्तरायण असावं आणि मधले मरण ज्याच्या त्याच्या प्रारब्धात आहे ते गाथ्यात नाही. हे वाक्य आपलं 40 मिनिटापूर्वी झालं. मग आता मरायचं कसं? मरून दाखवतो. मरूनही दाखवतो, स्वर्गातही नेऊन घालतो. म्हणजे डोक्याला ताण नाही. याची ताकद कमी झाली. डोळ्याची याची ताकद कमी झाली. गुडघे गेले, हातपाय थकले. आता तो माणूस जवळजवळ खाटावर झोपला. म्हणजे आता त्याचं मरण जवळ आलं. एकही इंद्रिय त्याचं काम देत
नाही. आणि मग त्याला भेटणाऱ्यांची गर्दी सुरू झाली का आता जवळजवळ हे जाणार. मग भेटण्यामध्ये आपलं प्रमाण कमी, यांचं हे तज्ञच आहे त्याच्यात. हा, मग बाया माणसं मारणाऱ्या माणसाला भेटायला गेले काय का बाया माणसं बसतानाच पायाजवळ बसतात. मग एक बाई त्या प्रेत माणसाच्या पायाला हात लावते, आजारी माणसाच्या, गार पडला. आता जवळजवळ मिठी. दुसरी नाकाचा शेंडा पाहते, वाकडा झाला. आता सलाईन देण्यात मजा नाही. आता जेवढ्या कागदानं सह्या घ्यायच्या तेवढ्या घ्या आणि त्यांना मोकळं करा. तिसरी कानाची पाळी पाहती, वाकती. आणि चौथी काय करती, कपात दूध घेते आणि त्याच्यात पाणी टाकीती. मेला मरायच्या टायमाला सुद्धा पाणी घालूनच दूध पाहिजे त्यात लोक. काही तसं दूध उतरत नाही का खाली. घेती कप भर दूध, अर्धाच कप, त्याच्यात पाणी थेंबर. आज जायला अडचण आली, आता मिटलं. आणि जो माणूस पडेल तो काहीच करीत नाही, यांच्याकडं पाहत नाही, बोलत नाही. आणि हे काय म्हणते ते त्याला ऐकू येत नाही. तो असा नुसता पाहत राहतोय का कोपऱ्यात. बाकीचे म्हणत्या त्याला तंद्री लागली. त्याला तंद्री नाही लागली, त्यानं आयुष्यभर केलेल्या कर्माची वसुली सुरू झाली. त्याच्या नियमाच्या गप्पा सुरू होत्या. किती वेळा बांध कोरली नालाय का तो, पाणी घालून दूध इकलं, वसुली. अरे तो तर तिघांचे पैसे घेतले मागच्या महिन्यात. असं झालं. आणि मग त्या माणसाला जी गोष्ट आवडती ती खावायची होती, वासना. वासना झाली का ते असं करतो, अंड. आणि वासना तयार झाली का वासना लगेच तिच्या भावाला फोन करती. तिच्या भावाचं नाव आहे यम. राजदूतला राखेल टाकूनच येतो, सायलेन्सरच काढून येतो. ठाय 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 ठाय. आला का याच्यावर बसला का याचा श्वासवास झाला बंद. लगेच शेजारची माणसं रडायला सुरुवात करणार आणि एक जण त्याच्या नागपुडीत कापूस घालणार. मेला ना माणूस, पाहता का नाही.